भगवान श्रीकृष्ण दिवसातून 5 वेळा नमाज पठण करायचे, मौलाना जर्जिस अन्सारी बरळले। मौलानांच्या चिथावणीखोर विधानावर सर्व स्तरातून टीकेची झोड। ठाकरेंच्या नागपुरातील रामरक्षा आंदोलनाचं मुख्यमंत्री फडणवीसांना निमंत्रण। संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। 18 जुलैला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत नागपुरात रामरक्षा पठण। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 19वा दिवस। 20 जुलैला संसदेवर निघणाऱ्या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होण्याचं वांगचुक यांचं आवाहन। सोनम वांगचुक यांच्या जंतर मंतरवरच्या उपोषणाचा 19वा दिवस। आपचे नेते अरविंद केजरीवाल, खासदार डिंपल यादव यांनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट। जंतर मंतरवर सुरू आहे आंदोलन। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला काही सेलिब्रिटींसह राज ठाकरेंचाही पाठिंबा। श्रीरामाच्या तिजोरीची लूट शांतपणे बघणाऱ्या सरकारला आंदोलनाने काय फरक पडणार? राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात। पक्षप्रमुख सुनेत्रा पवार यांना अंधारात ठेवून तटकरे पटेलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचा आरोप। या भेटीची माहिती का दिली नाही? सुनेत्रा पवारांचा तटकरे पटेल यांना सवाल। ज्या भेटीची माहिती सुनेत्रा वहिनींना द्यायची असते ती दिली जाते। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं स्पष्टीकरण। मुख्यमंत्र्यांसोबतची प्रत्येक भेट राजकीय असतेच असं नाही, तटकरेंचं विधान। सिया गोयल आणि चेतन चौधरीच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 14 दिवसांची वाढ। आरोपींची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पूर्ण। वर्ध्यात 12 वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याचा संशय। मृतदेह ताब्यात घेण्यावरून नातेवाईकांचा सिव्हिल हॉस्पिटल समोर गदारोळ। आरोपीला अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची नातेवाईकांची मागणी। कोल्हापुरात रेकॉर्डवरील गुन्हेगारावर अज्ञातांकडून गोळीबार। रेकॉर्डवरील गुन्हेगार सूरज साखरेवर नाना पाटील चौकात गोळीबार। सूरज साखरे भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती। मराठवाड्यात 17,65,000 हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणीचं संकट। पावसानं दडी मारल्याने खरीपाची पिकं धोक्यात। उगवलेली पिकंही पाण्याअभावी संकटात। अकोल्यात हिवरखेड परिसरातील 300हून अधिक एकर शेती जलमय झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। निचरा व्यवस्था नसल्यानं शेतामध्ये 3 ते 4 फूट पाणी साचून पिकांचं नुकसान। दोषींवर कारवाईची आंदोलकांची मागणी। उद्यापासून भारताची पहिली स्वदेशी हायड्रोजन फ्युएल ट्रेन धावणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ट्रेनचा शुभारंभ। हरियाणातील जिंद ते सोनीपत या मार्गावर 10 डब्यांची हायड्रोजन फ्युएल ट्रेन धावणार। पंढरपूरच्या विठुराया चरणी अर्धा किलोच्या सुवर्ण जडित पादुका अर्पण। अज्ञात भक्ताकडून 56 लाख रुपयांच्या सोन्याच्या पादुका।